जाय. बच्चा का घाई केलीस मला आत आणायची? हा तिथे एवढे लोक जमले होते, एवढा चोर पकडला, तिच्या हाताला इतकं लागलं आणि तू आत काय घेऊन आलीस मला इतक्या पटकन? रुमाल का आणलास तिला? काय रुमाल का आणलास तिला? रुमाल का बांधला म्हणजे तू पाहिलंस ना किती रक्त आलं होतं त्या बिचारीच्या हातातनं. आणि हे सगळं मला वाचवण्याच्या नादातच झालंय माहितीये ना. ठीक आहे ना, थँक्यू बोलत आणि विसरते. एवढी सिंपली दाखवायची काय गरज होती? आहे नाही की बच्चा तुझा आता दात दुखतोय, तुला बोलताना एवढा त्रास होतोय, मला समजताना त्रास होतोय, तू जरा शांत राहा ना. बोलतेस कशाला? हा आणि तू काही करायचं, काही बोलायचं नाही कधीच. काही बोलायचं तू. एक मिनिट, तू चिडचिड करणार आहेस का आता? शांत राहा बरं मी प्लीज. करणार ते. तिला सांगतो तू डॉक्टरकडे जा, हे कर ते कर. मला घेऊन जा तू डॉक्टरकडे. मला इतकं दात दुखतंय. तू आपण जाणारच आहोत ना. हा काहीतरी बोलतो का? मला आवडतं. एक मिनिट आपण आत्ता अपॉइंटमेंट नाही घेऊ. काय करायचं का लोकांत? थांब जरा, मी आत्ता अपॉइंटमेंट घेतो. ओके ओके. हा हॅलो, डॉक्टर भाटेंचं क्लिनिक का? हा उद्या सकाळची जरा 10ची अपॉइंटमेंट मिळू शकेल का? शनाय सबनीस आहे पेशंटचं नाव. हो शार्प पोहोचतो. येस थँक्यू येस. ओके झालं. कशाला उगीच चिडचिड करतेस? हा. बरं वाटेल बच्चा. शांत. हा चला, गरम गरम हळद दूध घ्या, बरं वाटेल. नानीजी नको मला. अगं अँटीसेप्टिक असतं, जखम भरून यायला मदत होते. घे नाही नानीजी नको मला, आता नको. दूध पिऊन नंतर मलम पण लावायचंय. मलम मलम का? मलम नको. अगं काय नन्नाचा पाडा चालवलास? असं नाही करायचं. बघू खूप लागलंय का ग? दुखतंय? नाही नानीजी, फार नाही दुखत आहे. तुझ्या सहनशक्तीची ना कमाल आहे. तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर आरडा ओरडा करून घर डोक्यावर घेतलं असतं. मनावरती एवढे घाव सहन केलेस, आता हातावरच्या जखमेचं काहीच वाटत नाही का ग? नानीजी हे सगळं आपण सोसतो, सहन करतो, ते कुणासाठी? आपल्या लोकांसाठीच ना. आणि राहता राहिला प्रश्न मलमाचा. यांनी माझ्या हाताला रुमाल बांधला, ह्यापेक्षा दुसरं मलम कुठलं असेल मायासाठी? राधिका, अशी भावना विवश होऊ नकोस. आपल्याला माहितीये गुरुनाथ कसा आहे ते. नाही नानीजी, आज काहीतरी वेगळेच दिसले हे मला. मला पूर्वीचे हे भेटल्यासारखं वाटलं. ह्यांच्या डोळ्यात आज मला माझ्यासाठी काळजी दिसत होती. चल बस नानीजी. इथे. काहीही काम करायचं नाही, बस. काऊन असं करून राहिले? चहा तर मांडत होते ना. तुला काय वाटलं तू काम केलं नाहीस तर आज तुझ्या नानाजींना चहा नाही मिळणार, तू उपाशी राहशील? हे बघ, जीवावरचं हातावर निभावलंय. हे मात्र 100% बरोबर बोललीस भारती. खरंच जीवावरचा हातावर निभावलं ग. ते काय धाडस दाखवले पोरीनं, पराक्रम केलाय. हो, काल पराक्रम केला आणि आज झाशीची राणी बनून स्वयंपाकघरात गेली. तिला वाटलं आज तिने काम केलं नाही तर आपल्या कोणाला जेवायलाच मिळणार नाही, उपाशी राहू आपण. काय ए राधिके काय? तसं नाही नानाजी, चहा तर मांडत होते ना. अजिबात नाही, अजिबात नाही. जखम झाली ती, ओली आहे. हे बघ 2 दिवस आराम कर. बघू तू, डॉक्टरना आपण विचारून घेऊ आणि मग ठरवू काम करायचं की नाही ते. बर, पाहिलं आता पटलं ना तुला? हा, तिला सगळं तुम्ही सांगितलेलं पटतं म्हणून तुमची लाडकी आहे ती. मला माहिती आहे बरोबर. माझं तर काही ऐकूनच नाही राहिली ती. काय म्हणालात नानीजी? तुमच्या तोंडून आमचं नागपुरी ऐकायला फारच छान वाटून राहिलं. बोला की. तुम्ही दोघं बोलत बसा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. हा या राधिके, भलतंच धाडस केलंस हा तू. तू म्हणजे ते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते दाखवून दिलंस. काय जोडपलेस त्या चोराला, बापरे. हो ना,
नाही तर ती शन्या आधी नुसतं गॅरी गॅरी म्हणून उड्या मारत नाचत राहिली आणि मग पकडून पकडून कोणाला आणलं तर त्या ईशाला. बावळट ध्यान आहे नुसतं. अगं बाई, ड्रेसिंग करायला हवं का बसणारच त्या नवऱ्याचा रुमाल बांधून? अहो मी काय म्हणते, आज ना हिला डॉक्टर केळकरांकडे घेऊन जा आणि ड्रेसिंग करूनच आणा. इन्फेक्शन वगैरे नको व्हायला. हो हो नानीजी, ते डॉक्टर बिक्टर कशाला? हे बरं आहे ना, होईल बरं. अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघ, संध्याकाळी केळकरांकडे जाऊन येऊ, समजलं? तू जरा आता थोडस काहीतरी खा आणि आराम कर. हा नानाजी, आराम बिराम राहू द्या. मी तुमच्या बरोबर गप्पा मारत बसते नाही इथेच. हा पण नानाजी बघा, म्हणजे माझ्या हातात न रक्त येते म्हटल्यानंतर यांनी लगेच रुमाल काढला आणि माझ्या हाताला बांधला. पाहिलं पाहिलं, निदान एवढी तरी माणुसकी शिल्लक आहे त्याच्यात. हे फक्त माणूस की नाही, यांना मायाबद्दल काळजी वाटते, प्रेम वाटतं, म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं ना. कुणाच ठाऊक. हा म्हणजे आता इतक्या वर्षाची लग्नाची बायको आहेस, वाटत असेल काहीतरी थोडस प्रेम, थोडीशी काळजी, माणुसकी. ए भारती, तू तिच्या डोक्यात काहीतरी भरू नकोस हा, आणि भलतेच गैरसमज करून घेऊ नकोस. मी तेव्हा मानीन जेव्हा सर्वांच्या समक्ष तो तुझी माफी मागणार आणि तुला घरात घेऊन जाईल. काय नानाजी, मला तर वाटून राहिलं का हे बदलतील, नक्की बदलतील. तुम्हाला जे वाटतं ना ते नक्की करतील, मला खात्री. बच्चा, त्या दाताला सारखा हात लावू नकोस बरं, अजून दुखतंय ना? ठीक आहे, गार दूध आहे, पी, बरं वाटेल जरा. नंतर डॉक्टरकडे जायचं ना, परत काही खायला नाही मिळालं तर हा पिऊन घे पटकन. अरे हा, जेनीला फोन करतो मी. हा जेनी, हा ऐक, मी 12 वाजेपर्यंत पोहोचतोय. हा हा, अरे चाप, नाही माझ्या डोक्यातूनच गेलं का. बरं बरं, मी पोहोचतो वेळेत. ओके, हा. अरे देवा, आता काय करू? अगं कपूर सर कॉन्फरन्स कॉलवर मीटिंग घेणार आहेत 11 वाजता आणि मी साफ विसरून गेलो. आता वेळेत तर मला पोहोचावं लागेल, पण काय करू मला कळत नाहीये. हा बच्चा, मी एक काम करू का, जाता जाता तुला क्लिनिकला सोडू, चालेल? अगं काय, कोणाचा फोन वाजतोय सारखं सकाळपासून? एक तर ती रिंगटोन बदल बरं. सकाळपासून आपला फोन वाजतोय तू उचलत नाही, कोणाचा फोन आहे? अरे रिंगटोन काय आला? अगं पण कोण करते एवढं सकाळी फोन तुला? मैत्रीण. हा? मैत्रीण आहे. मैत्रीण? कोण मैत्रीण? ईशा.